जय शिवराय. आज आपण अंतरवाली सराटीला चाललोय. सगळ्यांच्या मनातला आणि घराघरातला प्रश्न आहे की नेमकं पुढं काय होणार. आज 22 तारीख आहे. 24 तारखेला सरकार आरक्षण देणार का नाही देणार, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार, या प्रश्नावर सर्वांचाच आज घराघरात असेल, गल्ली गल्लीत असेल, दुकानात असेल, पारावर असेल, वाड्यावर असेल, सर्वांचा एकच प्रश्न आहे, काय होणार. आणि चर्चा एकच एका माणसाची, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि त्याच विषयी आज चर्चा करण्यासाठी आज आपण अंतरवालीकडे प्रस्थान करत आहोत. सोबत आमच्या देशमुख साहेब आहेत, डॉक्टर देशमुख, आणि मनोज जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीचे सदस्य किशोर भाऊ चव्हाण आहेत, गाजरे सर आहेत, आणि सोबत आहेत आमचे मार्गदर्शक खानापुरे सर. आणि आज आपण प्रस्थान करत आहोत गाडीत, आणि त्यासोबत आज आपण चव्हाण साहेबांसोबत चर्चा करूयात की काल जे आपले चंद्रकांत पाटील चंपा या नावाने प्रसिद्ध असलेले यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणासाठी जर कोणी मार्गदर्शन करत असेल, काही आम्हाला सूचना असतील तर त्याही सुचवा. त्याचसोबत गंभीर प्रश्न होता की रामदासबाईंचा, राणे साहेबांचा, की आम्ही ओबीसी कुणबी करणार नाही, 96 कुळी मराठा आहोत, या प्रश्नावरही चर्चा करणार आहोत. आणि त्यांनी असं सुचवलं होतं की मी पालकमंत्री असताना पहिला मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरमध्ये निघाला होता, त्याबद्दल मनोज जरांगे पाटलांना काही कल्पना आहे का, काही माहिती आहे का, हेही जाणून घेणार आहोत चव्हाण सरांकडनं. तर आज आपण चव्हाण सरांकडे देतोय आणि त्यांना विचारूयात की नेमकं चंपन जे मार्गदर्शन करणार आहेत त्याविषयी काय सूचना करणार. नाही, सर्वप्रथम आपण अनेक प्रश्न एका प्रश्नात विचारलेले आहेत आणि माननीय चंद्रकांत दादा सन्माननीय आज केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत आणि मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी परवा एक स्टेटमेंट केलं आणि स्पष्टपणे आवाहन केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचे जे जवळचे सहकारी असेल, कोर कमिटीचे सदस्य असतील, आव्हान केलेलं आहे की शासन हे सकारात्मकता आहे, मराठा आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, तर आपण काही मार्ग सुचवावे असं डायरेक्ट आव्हान केलेलं आहे मनोज जरांगे पाटलाला, समाजाला, कोर कमिटीच्या सदस्यांना. आम्ही नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की अनेक मार्ग आहेत, आम्ही 4 पावलं पुढे येतो, तुम्ही 1 पाऊल पुढे या आणि एक विश्वासाचा निरोप समाजापर्यंत जाऊ द्या. आरक्षणाचे आपण 2 मार्ग पहिल्यापासून केलेले आहे. एक मराठवाड्याचा मराठा हक्काचं आरक्षण आणि एक महाराष्ट्राचं आरक्षण आहे. त्यावर शिंदे कमिटी काम करते आहेत. उद्या त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि आता कळालं तारखेला त्यांची वेळ संपते आणि 30 तारीख त्यांना वाढवून दिलेली आहेत. एक प्रश्न असा निर्माण होतो समाज बांधवांनो की पहिली बैठक ही झाली 4 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर. सह्याद्री अतिथीगृहावर 2.25 तास माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वेळ दिला, 14 विषयाला मान्यता दिली आणि त्या विषयाची पूर्तता ही आजपर्यंत झालेली नाही आहे. त्यातलं एक प्रामुख्याने सांगतो की आरक्षणाचा प्रश्न हा लढत राहू, लढा चालूच आहेत, जवळ आलेला आहे. पण ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा मुलांना शैक्षणिक सवलती दिल्या जातील. आणि हे दुसऱ्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव श्री भांगे साहेब यांनी सांगितलं की तसा GR आम्ही काढलेला आहे. अजून तो GR सुद्धा हातात आलेला नाही. हरीश साळवे क्युरिटी पिटिशनमध्ये लावणार होते, ते झालं नाही. असे अनेक प्रश्न आहेत आणि असं आज निदर्शनात येतं आहे की सरकार वेळ काढूपणाची भूमिका घेते, वेळ पुढे पुढे ढकलते. हे सगळं लक्षात आलेलं आहे. सध्या जे आपण आता अंतरवाली सराटीला जात आहोत, येथे मनोजराव आता पुढची भूमिका डिक्लेअर करणारच आहेत. पण समाज आणि शासनाकडून जे प्रयोग केले जात आहेत, केंद्रीय मंत्री राणे साहेब असतील किंवा आत्ता रामदासजी कदम साहेब असतील, त्यांनी अशा भूमिका काही जाहीर केलेल्या आहेत की समाज त्यांच्यामुळं नाराज झालेला आहे. आणि यांच्या दोघांच्या भूमिकेमुळं सरकारवर नाराजी समाजाची आपोआप होत आहे. जे शब्द त्यांनी वापरायचे नाही ते वापरलेले आहेत. कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे की
सरकार हे कोणाच्या घरी आणून देणार नाही कुणबी जात प्रमाणपत्र. ज्यांना घ्यायचं ते घ्यावं, ज्यांना नाही घ्यायचं घ्यावं, ही स्पष्ट भूमिका असताना सुद्धा राणेजी असतील, कदमजी असतील, ह्या भूमिका डिक्लेअर करतायत. आणि काल तर आश्चर्यच वाटलं कदम साहेबाचं आम्हाला. संभाजीनगरला जो मोर्चा काढला, आम्ही पालकमंत्री होतो, म्हणजे तुम्हाला दर्शवायचं काय आहे की बा तुम्ही होता म्हणून मोर्चा निघाला का तुम्ही सहकार्य केलं म्हणून मोर्चा निघाला. पहिल्या मिटिंगला काकडे पाटील आम्ही असे 22 जणच फक्त होतो, आणि तेही 22 जुलै 2000ला सिंचन भवन छत्रपती संभाजीनगर गेस्ट हाऊसला बसलो होतो. त्यानंतर 9 ऑगस्ट 2016ला मोर्चा निघाला. आणि हे असं बोलून जे दुःख देण्याचा समाजाला प्रयत्न करतायत हे काही बरोबर नाही. प्रश्न तर सुटत नाही. पण आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत दादांनी जे आव्हान केलेले आहे समाजाला, मनोज जरांगे पाटील यांना व कोर कमिटीच्या सदस्यांना, आम्हाला, आम्ही आज जाहीर करतोय की बा 4 पावलं आणि 8 पावलं आम्ही पुढे यायला तयार आहे. आम्ही मार्ग दाखवायला तयार आहे. त्या मार्गातून मराठा समाजाचा प्रश्न सुटू शकतो. चला, आम्ही पुढे येतो, तुम्ही पुढे या, चर्चा करा आणि चर्चेतून प्रश्न निभा. पण दिवस आमच्याकडे फार कमी आहे आणि ह्या कमी दिवसात समाजाला आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही ते एक वेगळी भीती आमच्या मनात सामाजिक कार्यकर्त्यात निर्माण झालेली आहेत की महाराष्ट्र सरकारमुळे मराठा समाजाचा युवक नैराश्यात जात आहेत आणि ह्या नैराश्यात गेल्यामुळं ते आत्महत्या करत आहेत, शहीद होत आहेत, आपल्या जीवनाचं बलिदान देत आहेत. आणि त्यांचा गैरसमज असा आहे की बाबा आमचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण, आमचा जीव गेला तरी मिळालं तरी आम्ही त्याच्यात धन्यता मानू. हे त्यांचे विचार आहेत. पण काम करताना समाजाचे युवक सोडून जात असतील तर ह्या वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. तरी आम्ही सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर तुम्ही जे आव्हान केलंय त्याला आम्ही प्रतिसाद दिलेला आहे. तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहेत. आता आम्ही अंतरवाली सराटीला जात आहोत. अंतरवाली सराटीत गावकरी मंडळी, हामी मंडळी बसून मनोजराव त्यांची भूमिका डिक्लेअर करणार आहेत. तरी पुन्हा शासनाला विनंती आहे की आम्ही 4 पावलं पुढे येत आहोत. तुम्ही 1 पाऊल पुढे या आणि मराठा आरक्षणाचे अनेक मार्ग आहे सोडवण्याचे, जे ओबीसी समाज नाराज होणार नाही, मराठा समाजाचा प्रश्न सुटेल, केंद्राकडे जायची गरज नाही आहे, न्यायालयाशी संबंधित प्रश्न नाही आहे. असे मार्ग आहे ना आमच्याकडे. अनेक वर्षापासून ज्यावेळेस आम्ही इथे काम करतोय, मार्ग आहेत. फक्त इच्छाशक्ती दाखवा आणि इच्छाशक्ती आम्ही मार्ग दाखवू. त्या मार्गावर पाऊल ठेवलं तर शासन निर्णय घेऊ शकतो. अशातले आम्ही विनंती करतोय. आणि आपण आता अंतरवाली सराटीला जाऊन दुपारी 2 वाजता आपण तिथं मनोजराव 2-3ला जी काही भूमिका डिक्लेअर करणार आहेत त्याविषयी नक्कीच जाणून घेणार आहोत की मनोज जरांगे पाटील काय भूमिका डिक्लेअर करतील. खरं तर कालपासून चर्चेतला मुद्दा होता की नारायण राणे यांचं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याला आज आपल्यासोबत आहेत शिवछत्रपती संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर अमर देशमुखजी. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी काय रोखठोक भूमिका नारायण राणे साहेबांना ते देतील आणि त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया की काय त्यांचा संदेश आहे. जय शिवराय. प्रथमतः तुम्ही योग्य प्रश्न विचारला. याबद्दल नारायण राणेबद्दल जर सांगायचं झालं, राणे साहेब मला पहिलं एक उत्तर द्या की तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख पेक्षा मोठे आहे का? तुम्ही परत मराठ्यांचा जातीवाद निर्माण करणार आहात का? जर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सांगितलं की आपण सगळे कुणबी होतो, मग त्यात तुम्ही प्रांतवाद निर्माण करणार आहोत का? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आपण आज 21व्या शतकात आहे. तुम्ही अन्न खाता का दुसरं काही खातात नारायण राणे? तुम्हाला समजायला पाहिजे की जर आपण वर्णभेद मराठ्यात जर मानला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख जी वतनदारी देशमुखांकडे होती, आज ते जर सांगतायत की आपण कुणबी प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे. आज तुम्ही श्रीमंत आहे, तुमचे पोरं श्रीमंत आहे, पण तुमची पुढची येणारी पिढी आहे कधी न कधी आर्थिक दृष्ट्या ती गरीब होऊ शकते. लक्षात घ्या, नारायण राणे साहेब, रामदास कदम साहेब राजकारणासाठी एवढं लाचार बनू नका. डॉक्टर अमर देशमुख शिवछत्रपती संघटनेच्या या नात्यानं सांगतो, महाराष्ट्रातला तमाम देशमुख समाज हा कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहात. आणि मी एवढं सांगू शकतो की जर वर्णभेद जातीभेद तयार केला तर नारायण राणे आणि रामदास कदम हे आमच्या देशमुखांपेक्षा मोठे नाहीये. जर त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर आता
तरी नारायण राणे साहेब, कदम साहेब, तुम्ही शांतता घ्या. आरक्षण भेटायला जवळ आलेलं आहे, नाहीतर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळात लोक चपलांना जोडतील. बस एवढंच सांगू इच्छितो मी. तर लवकरच आता प्रस्थान करूया आंतरवालीकडे, आणि काय आहे मनोज भाऊंची प्रतिक्रिया आणि काय ठरवणार आहे लवकरच कळू. जय शिवराय.